वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आज आपण शिकणार आहे आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय. ओके, किंवा आयडियल सोल्युशन कधी म्हणायचं, नॉन आयडियल सोल्युशन कधी म्हणायचं, त्या कन्सेप्ट आज आपण क्लिअर करणार आहे. ठीक आहे, तर कसं असते बघ, आयडियल नॉन आयडियल एक सोल्युशन आहे समज, ज्याचं वेपर प्रेशर, एखादं सॉल्वंट आहे किंवा एखादं लिक्विड आहे समज, हे लिक्विड आहे, ह्याचं वेपर प्रेशर म्हणजे प्युअर वेपर प्रेशर 400 mmHg, किती आहे 400 mmHg. सेम असं दुसरं लिक्विड घेतलं, सेम म्हणजे सेम पोलॅरिटीचं, जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल. ओके, आणि याचं वेपर प्रेशर 600 mmHg, किती आहे 600 mmHg. याचं वेपर प्रेशर 400 आणि याचं 600. हे जेव्हा तुम्ही मिक्स करणार, काय करणार, जेव्हा तुम्ही मिक्स करणार, मिक्स केल्यानंतर तुम्हाला एक सोल्युशन मिळालं, जे ह्या पहिल्याचं पण असणार आणि दुसऱ्याचं पण असणार. याला आपण ए म्हणूया आणि याला बी म्हणूया. ओके, म्हणजे याच्यामध्ये ए पण आहे आणि बी पण आहे, व्यवस्थित काय झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे, बरोबर का. मग या सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असणार, रॉल्स लॉ नुसार काय बघा, आपण ग्राफ काढला होता बघा, असा एक असा ग्राफ काढला होता, हा रॉल्स लॉ जसा ग्राफ होता, माहीत आठवते का, P02 आणि ते काय P01. म्हणजे पहिल्याचं वेपर प्रेशर जर 400 असेल आणि दुसऱ्याचा वेपर प्रेशर जर 600 असेल, किती असेल 600 असेल, तर हा सोल्युशनचा ग्राफ होता, पीचा ग्राफ होता. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ह्या सगळ्या या ग्राफवरच्या सगळ्या व्हॅल्यू कशाच्या दरम्यान असणार सांग, 400 आणि 600च्या दरम्यान असणार. बघ की कुठला पण पॉईंट, इथला पॉईंट घेतला 600 आणि 400च्या मधला पॉईंट, इथला पॉईंट घेतला 600 आणि 400च्या मधला पॉईंट. आ लक्षात, म्हणजे रॉल्स लॉ नुसार या सोल्युशनचं वेपर प्रेशर किती पाहिजे सांग, 400 ते 600 mm पाहिजे, म्हणजे या दोघांच्या दरम्यान पाहिजे, बरोबर, रॉल्स लॉ नुसार. मग ज्या सोल्युशनचं वेपर प्रेशर रॉल्स लॉ नुसार बरोबर येतं, रॉल्स लॉ नुसार काय येतं, बरोबर येतं म्हणजे किती येतं, 400 आणि 600च्या दरम्यान येतं, त्याला म्हणतो आपण आयडियल सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण, आयडियल सोल्युशन. मग याला इंग्लिशमध्ये किंवा सायंटिफिक टर्ममध्ये कसं म्हणतो बघ, सोल्युशन विच ओबेज रॉल्स लॉ, जे सोल्युशन रॉल्स लॉच्या नियमाचं पालन करतं, सोल्युशन विच ओबेज रॉल्स लॉ इज कॉल्ड आयडियल सोल्युशन. आलं लक्षात, इतकी सोपी कन्सेप्ट आहे, याला म्हणायचं असतं आयडियल सोल्युशन. मग व्हॉट इज मीन बाय नॉन आयडियल सोल्युशन. जेव्हा तुला आयडियल सोल्युशन कळते, आयडियल सोल्युशन ही कन्सेप्ट क्लिअर होते ना, तेव्हा नॉन आयडियल समजायला सोपी जाते. आयडियल सोल्युशन मी अजून एकदा अर्ध्या मिनिटात एक्सप्लेन करतो. एका लिक्विडचं वेपर प्रेशर 400, दुसऱ्याचं 600. आपण जेव्हा दोन्ही मिक्स करतोय तेव्हा रॉल्स लॉ नुसार, हा रॉल्स लॉचा ग्राफ आहे, ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला शिकवलेला आहे. या सोल्युशनच्या वेपर प्रेशरची व्हॅल्यू म्हणजे पीची व्हॅल्यू 400, मिनिमम 400 आणि मॅक्झिमम 600 ह्याच्या दरम्यानच हा ग्राफ येतोय. म्हणजे 400 आणि 600च्या दरम्यान व्हॅल्यू आली पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे हे कोणी सांगितलं, रॉल्स या सायंटिस्टनं सांगितलं, म्हणजे रॉल्स लॉ नुसार. मग त्या सोल्युशनचं जर वेपर प्रेशर, आपण बनवलेल्या जर सोल्युशनचं वेपर प्रेशर रॉल्स लॉ नुसारच आलं, म्हणजे किती आलं, मिनिमम आणि मॅक्झिममच्या लिमिटमध्ये आलं, 400 आणि 600च्या दरम्यान आलं, 400 आणि 600च्या दरम्यान आलं, तर त्या सोल्युशननं काय केलं, रॉल्स लॉच्या नियमाचं पालन केलं, रॉल्स लॉचं पालन केलं, बरोबर का. म्हणजेच काय, रॉल्स लॉ, ओबेज रॉल्स लॉ, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, ओबेज रॉल्स लॉ, सोल्युशन विच ओबेज रॉल्स लॉ. ओबेज रॉल्स लॉ म्हणजे काय, वेपर प्रेशर मिनिमम आणि मॅक्झिममच्या 400 आणि 600च्या दरम्यान येते, त्याला काय म्हणतो आपण, आयडियल सोल्युशन. आलं लक्षात. ही झाली आयडियल सोल्युशनची कन्सेप्ट. मग नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय, सोपं आहे. आयडियल, जे सोल्युशन आयडियल नाही त्याला नॉन आयडियल म्हणायचं. मग आयडियल म्हणजे काय, 400-600च्या दरम्यान, मॅक्झिमम मिनिममच्या दरम्यान. जर एखाद्या सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे समजा असं सोल्युशन बनलं, पण याचं प्रेशर 400 ते 600 न येता
400 ते 600 न येता या रेंजच्या बाहेर आलं, रेंजच्या बाहेर म्हणजे काय, एकतर याच्यापेक्षा कमी येईल किंवा याच्यापेक्षा जास्त येईल, याच्यापेक्षा कमी येईल किंवा याच्यापेक्षा काय येणार जास्त, म्हणजे 400पेक्षा पण कमी येईल किंवा आलं तर 600पेक्षा जास्त येईल. म्हणजे आपलं रेंजमध्ये आलं का नाही, मग ते आयडियल सोल्युशन झालं का नाही, त्यानं नियमाचं पालन केलं का, रॉल्स लॉचं पालन केलं का नाही, मग त्याला काय म्हणतो आपण नॉन आयडियल सोल्युशन. लक्षात. आता या सोल्युशनमध्ये कमी असेल, जर व्हेपर प्रेशर कमी असेल तर त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणतो निगेटिव्ह डेव्हिएशन, म्हणजे डेव्हिएशन दाखवले, रेंजच्या बाहेर गेले पण कमी बाहेर गेले. म्हणजे समज तुला अपेक्षा होती 70 ते 80% पडायची पण तुला 70पेक्षा कमी मार्क पडले, म्हणजे तू डेव्हिएशन दाखवलं, वेगळा काहीतरी पाथ दाखवला, निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवलं 70पेक्षा कमी पडले तर. आणि 80पेक्षा जास्त पडले तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवलं. रेंजच्या बाहेर जाणं म्हणजे डेव्हिएशन, कमी आलं निगेटिव्ह डेव्हिएशन, जास्त गेलं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. 400पेक्षा कमी आलं निगेटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन, आणि 600पेक्षा जास्त गेलं, 600 400 काय चाललंय कळतंय का, आपण एक रेंज घेतल्या, 600पेक्षा जास्त गेलं तर त्याला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. समजतं. ही झाली आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशनची कन्सेप्ट. आयडियल सोल्युशन म्हणजे काय, ज्याचं वेपर प्रेशर या दरम्यान येतं, ह्या दरम्यान येतं, हे कोणी सांगितलं होतं रॉल्स लॉ. म्हणून काय म्हणतो सोल्युशन विच ओबेज रॉल्स लॉ इज कॉल्ड आयडियल सोल्युशन, म्हणजे ते रेंजमध्ये येतं. सोल्युशन विच डू नॉट ओबे रॉल्स लॉ इज कॉल्ड नॉन आयडियल सोल्युशन. मग नॉन आयडियल सोल्युशन दोन प्रकारचं असतं, ओबे करायचं नाही तर दोन प्रकारे ओबे करू शकत नाही. रेंजच्या कमी येत असेल तर निगेटिव्ह डेव्हिएशन, रेंजच्या जास्त येत असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता हे काय का होतं असं, हे का होतं समजून घेण्या अगोदर तुम्ही एवढं सगळं लिहून घ्या, डायग्रॅमॅटिकली लिहून घ्या, म्हणजे लक्षात राहतं. पेपरला जाताना तुम्ही एकदा नजर टाकली की लक्षात येतात सगळ्या कन्सेप्ट. ठीक आहे, एकदा बघा, लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. लिहून झालं? ओके, गुड. मग असं का होतं, असं का होतं, तर कसं आहे बघ, ह्याच्यामध्ये एक लिक्विड आहे असं, ह्याच्यामध्ये दुसरं लिक्विड आहे, बरोबर. हे जेव्हा तुम्ही मिक्स करताय, हे जेव्हा तुम्ही काय करताय मिक्स करताय, म्हणजे यातला एक सोल्यूट समज, एक सोल्यूट आणि एक काय समजायचं सॉल्व्हंट, एक जास्त आणि एक कमी प्रमाणात घेतला असं समज. ओके. मग या भांड्यामध्ये काय होते बघ, ए पण असणार आणि बी पण असणार. बरोबर, त्याला सॉल्व्हंट म्हटले मग ते जरा जास्त दाखवूया. आता ह्याच्यामध्ये हे दोन्ही मिक्स केलं, आता काय होतं बघ, ह्याच्यामध्ये काहीतरी ठराविक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता, ह्या सोल्यूट मॉलिक्यूलमध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणून तर एकमेकांच्या जवळ थांबले होते ते. ह्याच्यामध्ये पण काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याच्यामध्ये पण, याच्यामध्ये पण, असं सगळ्यांमध्ये काय होता फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता. आता या सोल्युशनकडे बघ, जर ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं म्हणजे काय, ह्याच्यात दोन पॉसिबिलिटी आहेत. ह्याच्या किती पॉसिबिलिटी आहेत, दोन. अशी वर एक काढतो आणि इकडे खाली एक काढतो. आधी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार, नंतर आपण थेरॉटिकल भाग लिहून घेणार आहे. ओके. समज या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं म्हणजे इंटरॅक्शन स्ट्रॉंग झाली, म्हणजे समज असं लिक्विड आहे आणि यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झालं स्ट्रॉंग झालं, काय झालं स्ट्रॉंग झालं, म्हणजे एकमेकांना ते घट्ट पकडायला लागले. ओके. आणि दुसरी कंडिशन घेतली, अगोदर फक्त थेरॉटिकल भाग क्लिअर करतोय, बोर्डच्या परीक्षेत असलं काय लिहायचं नाही, हे तुम्हाला कळायसाठी सांगतोय. ओके. आणि ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन
कमी झालं. काय झालं? कमी झालं. हे बघ, जे थोडं थोडंसं दाखवलं, कदाचित तुला हे दिसणार नाही. एक मिनिट, मी अशी एकच रेष काढतो. बरोबर, इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे आणि इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे? जास्त आहे. आता मला सांग, इथं जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे तर हे एकमेकांना सोडणार का? अजिबात नाही, कारण यांच्यामध्ये अट्रॅक्शन काय आहे? जास्त आहे. तू पण जायचं नाही, मी पण जात नाही. मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? वरती व्हेपरचं प्रमाण काय होतं? कमी होतं. ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं व्हेपर्सच तयार होत नाहीत किंवा व्हेपर्स तयार होतात पण व्हेपरचं प्रमाण काय होतं? कमी होतं. त्याच्यामुळं व्हेपर प्रेशर पण काय होतं? कमी होतं. अलग लक्षात, व्हेपर प्रेशर का कमी होतं? ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळं. आता इथं बघ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं. इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झालं? कमी झाले. कमी झाल्यामुळे काय होतं? वरती व्हेपर्स वाढतात. वरती व्हेपर्स काय होतात? वाढतात. वेपरचं प्रमाण वाढल्यामुळं वेपर प्रेशर पण काय होणार? वाढणार. हा लक्षात. मग वेपर प्रेशर इकडं बघ, वेपर प्रेशर इकडं कमी झालं म्हणून आपण त्याला काय म्हणतो? निगेटिव्ह डेव्हिएशन. कमी झाल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह डेव्हिएशन. हा लक्षात. आणि तो वाढल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे जर MCQला जर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आला की एखादं सोल्युशन निगेटिव्ह डेव्हिएशन का दाखवतं किंवा एखादं सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन का दाखवतं, तर त्याला एकच रिझन असतं. काय? त्यांच्यामध्ये असलेले इंटरॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कळतंय का? म्हणजे काय बघ, याच्यामध्ये सांगायचं झालं तर काय लिहू शकतोयस तू किंवा काय सांगू शकतोयस? निगेटिव्ह डेव्हिएशन का दाखवलं? इंटरॅक्शन बिटवीन solute and solvent is more. समजते? इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट इज मोर. हेन्स व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, VP ऑफ सोल्युशन, व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन decreases and solution shows negative deviation. निगेटिव्ह डेव्हिएशन. आता इकडं पॉझिटिव्ह डेव्हिएशन का दाखवते? बॉक्स करतो. एखादं सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन का दाखवते? सांग. कारण की त्याचे वेपर प्रेशर वाढलंय. वेपर प्रेशर का वाढलं? कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे वेपरचं प्रमाण वाढलं. लक्षात ठेव, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी, वेपर प्रेशर जास्त. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, वेपर प्रेशर कमी. कसं काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्या वेपर्स तयारच होऊन देत नाही. ते वेपर्स तयार झाल्या नाहीत, वेपर प्रेशर कमी झालं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, वेपर्स वाढल्या, वेपर प्रेशर वाढलं. कळतंय? माहिती काय म्हणणार सांग? इंटरॅक्शन म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन बरं का. इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट इज मोर म्हणू शकतोय किंवा स्ट्रॉंगर म्हणू शकतोय. इज लेस म्हणू शकतोय किंवा वीकर म्हणू शकतोय बरं का. दोघांचा अर्थ एकच घ्यायचं इथं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, इंटरॅक्शन कमी आहे म्हणजेच वीक आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे म्हणजेच जास्त आहे, इंटरॅक्शन जास्त आहे. सॉल्वंट इज इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट इज लेस. हेन्स इंटरॅक्शन कमी असल्यामुळं वेपर्स वाढते, वेपर प्रेशर वाढतं. हेन्स वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस. त्यासारखं लिहा. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन increases and solution shows positive deviation. सगळं याच्यामुळे होते, वेपर प्रेशर कमी जास्त झाल्यामुळे. आणि वेपर प्रेशर कमी जास्त कशामुळे होतं? इंटरॅक्शन कमी जास्त झाल्यामुळे.
Interaction between solute and solvent is less, hence vapor pressure of solution increases and solution shows positive deviation. लक्षात. तर ही कन्सेप्ट असते निगेटिव्ह डेव्हिएशन आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशनची. आता एवढेच पॉईंट सफिशियंट आहेत का? हा एकच पॉईंट पुरेसा आहे इतर सगळे पॉईंट समजून घेण्यासाठी. मी काय म्हणतोय बघ, हा एकच पॉईंट पुरेसा आहे इतर सगळेचे सगळे पॉईंट समजून घेण्यासाठी. म्हणजे काय, आता निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवते. निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवते म्हणजे ह्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलंय. लक्षात ठेव, निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे व्हेपर प्रेशर कमी, वेपर्स कमी. वेपर्स का कमी? फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलंय. जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं असेल, जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं असेल तर मोलिक्यूल जवळजवळ येणार. मोलिक्यूल काय येणार? जवळजवळ येणार. पण मोलिक्यूल जवळजवळ आल्यावर व्हॉल्यूम काय होतं? कमी होतं. मोलिक्यूल जवळजवळ आल्यावर व्हॉल्यूम काय होतं? कमी होतं. त्यामुळे निगेटिव्ह डेव्हिएशनचं डेल्टा व्ही लेस दॅन 0 असतं, कमी होतं. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतंय? कमी होतोय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होते म्हणजे आधी घट्ट घट्ट होते ते सुट्टे सुट्टे व्हायला लागले. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी व्हायला लागलं, लांब लांब जायला लागले. लांब लांब जायला लागल्यामुळं ते एक्सपांड होतं, व्हॉल्यूम वाढतं, व्हॉल्यूम वाढतं. त्यामुळे डेल्टा व्ही ग्रेटर दॅन 0, डेल्टा व्ही ग्रेटर दॅन 0. कळतंय? अशा पद्धतीने डेल्टा व्ही, डेल्टा एच. आता डेल्टा एचचं सांगायचं झालं कसं असतं बघ, जेव्हा दोन गोष्टींमध्ये, हे जर तुला माहीत नसेल तर, जेव्हा दोन गोष्टींमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं, जेव्हा दोन गोष्टींमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं तेव्हा हीट रिलीज होते. हीट काय होते? रिलीज होते. त्यामुळे याचं डेल्टा एचचं साईन काय येणार? डेल्टा एचचं साईन निगेटिव्ह. डेल्टा एचचं साईन काय येतं? निगेटिव्ह. निगेटिव्ह किंवा लेस दॅन 0 म्हटलं तरी चालतं. व्हॉल्यूम काय होते? व्हॉल्यूम कमी होते म्हणजे डेल्टा व्ही पण काय झालं? निगेटिव्ह. डेल्टा व्ही पण काय झालं? निगेटिव्ह. व्हॉल्यूम का कमी होते? मोलिक्यूल जवळ जवळ फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, मोलिक्यूल जवळ आले, मोलिक्यूल जवळ आले, व्हॉल्यूम कमी झालं, डेल्टा व्ही निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झालं, इंट्रॅक्शन वाढली, हीट रिलीज होते, हीट रिलीज झाल्यामुळं डेल्टा एच काय आलं? निगेटिव्ह. एक्झोथर्मिक रिॲक्शन. कळतंय? आणि डेल्टा एस, अजून एक पॉईंट असतो डेल्टा एस, जो स्टेट बोर्डला नाही आहे पण CBSEला आणि नीट जेईच्या एक्झाममध्ये विचारला जातो. डेल्टा एस. डेल्टा एस म्हणजे एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी नेहमी वाढत असते प्लस. कारण जेव्हा दोन पदार्थ आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो तेव्हा डिसऑर्डरनेस, गबाळेपणा वाढतो. डेल्टा एस म्हणजे रँडमनेस, डिसऑर्डरनेस, आपल्या गावठी भाषेत गबाळेपणा. दोन गोष्टी जवळ आल्या की गबाळेपणा वाढला, व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे डेल्टा एस काय झालं? पॉझिटिव्ह, गबाळेपणा वाढला, असं ते लॉजिक असतं. ओके. आता इथं बघ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय काय पॉईंट लिहू शकतोय बघ. डेल्टा एच काय? डेल्टा व्ही. पहिला डेल्टा व्ही. व्हॉल्यूम काय झालं? लांब लांब गेले ना मोलिक्यूल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाल्यामुळं मोलिक्यूल लांब लांब गेले. मोलिक्यूल लांब लांब गेल्यामुळं एक्सपांड झालं, व्हॉल्यूम वाढलं. व्हॉल्यूम वाढलं, डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय आली? पॉझिटिव्ह. डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय आली? पॉझिटिव्ह. आता बघ डेल्टा एच इकडं निगेटिव्ह होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाल्यामुळं, वाढल्यामुळं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, हीट रिलीज होते, मायनस होते. रिलीज होते म्हणजे निघून जाते, मायनस होते. पण इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतोय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी होत असेल तर हीट काय होते? ॲब्झॉर्ब होते कारण ते तोडायला. म्हणजे डेल्टा एच काय झालं? पॉझिटिव्ह. आणि आता सांगितलं डेल्टा एस, दोन गोष्टी जवळजवळ आल्या की गबाळेपणा नेहमी वाढतो, रँडमनेस नेहमी वाढते, डिसऑर्डरनेस नेहमी वाढते. आणि डिसऑर्डरनेस मोजायचं युनिटच असतं एन्ट्रॉपी, ज्याला आपण डेल्टा एस म्हणतो. त्यामुळे डेल्टा एस काय झालं? पॉझिटिव्ह. डेल्टा एस काय झालं? पॉझिटिव्ह. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं बघा. आता हे पॉईंट उद्या सगळे नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, हे सगळे पॉईंट व्यवस्थित लिहून घेणार आहे. पण कळणं महत्त्वाचं आहे, कळणं महत्त्वाचं आहे. डेल्टा एस नेहमीच पॉझिटिव्ह असतं. सोल्युशन कोणत्या पण टाईपचं असू दे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन किंवा आयडियल असू दे, डेल्टा एस नेहमी पॉझिटिव्ह असतं. का पॉझिटिव्ह असतं? एन्ट्रॉपी वाढते. एन्ट्रॉपी म्हणजे दोन गबाळेपणा, डिसऑर्डरनेस. दोन गोष्टी जवळ आल्या, डिसऑर्डरनेस वाढली, डेल्टा एस काय झालं? नेहमी पॉझिटिव्ह. आता राहिला प्रश्न डेल्टा व्हीज आणि डेल्टा एचचा. तर लक्षात कसं ठेवायचं? निगेटिव्ह डेव्हिएशनला दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह. निगेटिव्ह डेव्हिएशनला दोन्ही व्हॅल्यू काय झाल्या? निगेटिव्ह. निगेटिव्हला निगेटिव्ह. कळत आहे? निगेटिव्हला निगेटिव्ह असं लक्षात ठेवायचं. पण रिझन मी सांगितलंय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळं व्हेपर प्रेशर कमी झाले, निगेटिव्ह डेव्हिएशन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे मोलिक्यूल जवळ आले, व्हॉल्यूम कमी झालं, डेल्टा व्ही निगेटिव्ह.
फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळं जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं तिथनं हिट निघून जाते, पटपट निघून जाते, जवळजवळ मोलिक्युल येतात. कळतं का? त्यामुळे डेल्टा एच काय आलं? निगेटिव्ह. हिट रिलीज झाली, मायनस झाली, एक्झोथर्मिक रिॲक्शन. हिट बाहेर गेली, एक्झिट झाली, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता इथं डेल्टा एस नेहमी काय असतं? पॉझिटिव्ह. डेल्टा एस नेहमी काय असतं? पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये ह्या दोन गोष्टी नेहमी काय घ्यायच्या? पॉझिटिव्ह. तिकडे ह्या दोन गोष्टी निगेटिव्ह, डेल्टा व्ही डेल्टा एच. इकडे डेल्टा व्ही डेल्टा एच काय? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये पॉझिटिव्ह. आता इथं पॉझिटिव्ह का आलं? पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे वेपर प्रेशर जास्त आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन वेपर प्रेशर जास्त का आहे? कारण की वेपर्स जास्त आहेत. वेपर्स का जास्त झाल्या? कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं. अच्छा, म्हणजे मोलिक्युल लांब लांब शिरले, त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं, मोलिक्युल लांब लांब गेले. मोलिक्युल लांब लांब गेले, व्हॉल्यूम वाढलं, एक्सपांड झालं, व्हॉल्यूम वाढलं, डेल्टा व्ही काय झालं? पॉझिटिव्ह, व्हॉल्यूम वाढलं. आता डेल्टा एच तिकडं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाला, हीट रिलीज झाली. इकडं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला, हीट ॲब्झॉर्ब झाली, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन तोडला गेलाय. असं लॉजिक असतं. तयार होताना रिलीज होते, कमी झाल्यावर ॲब्झॉर्ब होते. एंडोथर्मिक रिॲक्शन. डेल्टा एच पॉझिटिव्ह. आलं लक्षात? ठीक आहे. एवढं तुम्ही सगळं समजून घ्या. जर हा पॉईंट कळला नसेल तर व्हिडिओ लेक्चर अजून एकदा बघा. म्हणजे कधी कधी कसं होतं, आपण बघत असतो, 1-2 मिनटं किंवा अर्धा मिनटं आपलं लक्ष नसतं आणि त्याच अर्ध्या मिनटामध्ये, 1 मिनटामध्ये ती कन्सेप्ट निघून गेलेली असते. तरी पण मी एक कन्सेप्ट एका लेक्चरमध्ये 3-4 वेळा रिपीट करतोय. सगळा खेळ कशाचा आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याला आपण आपल्या बुकमध्ये इंट्रॅक्शन म्हणलंय. इंट्रॅक्शन अलग लक्षात. इंट्रॅक्शन वाढली, वेपर्स जाऊनच देत नाही, वर जाऊन देत नाही ना. वेपर्स कमी, वेपर प्रेशर कमी, निगेटिव्ह डेव्हिएशन. त्याच्यावरूनच हे सगळे पॉईंट आले. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला, इंट्रॅक्शन कमी झाली, वेपर्स वाढल्या, वेपर प्रेशर वाढलं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. लक्षात? इतकी साधी सोपी कन्सेप्ट आहे. मला नाही वाटत ह्या इतकं सोपं करून सांगितल्यानंतर कुणाला काही शंका राहील. तरी पण जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेशन वगैरे सांगू शकता की अजून काही तुम्हाला तुमच्या काही वेगळ्या गरजा असतील की हे असं नाही तसं शिकवा, बरोबर का? किंवा ओळीनं पॉईंट घ्या. ओळीनंच घेतोय मी. तरी पण हे आता सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण डेफिनेशन दिलेले आहेत. फक्त ह्याची जी वाक्य आहेत ना, स्टेटमेंट डेल्टा व्ही डेल्टा एच डेल्टा एस, डेल्टा व्ही डेल्टा एच डेल्टा एस, हे जे पॉईंट्स आणि आयडियल सोल्युशनचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला लिहून घेऊया. ठीक आहे. आपण व्हिडिओ साधारणपणे 20 ते 25 मिनिटाचं बनवतो. एक झाला वेळ तेवढा. ठीक आहे. एवढं सगळं लिहून घे. मी साईडला थांबतो, लिहून घ्या अगोदर. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं. ओके, ठीक आहे. झालं? ओके, गुड. हे सगळं एकदा व्यवस्थित रिवाईज करा, पाठ करा. समजल्यानंतर पाठ करायचं. हे बघा, पाठ करायचं असतं पण समजल्याशिवाय पाठ करायचं नाही. समजून घेऊन जेव्हा पाठ करतो ना तेव्हा आपल्याला जास्त काळ लक्षात राहतं. त्यामुळे हे तुम्हाला समजलेलं पाहिजे. समजलं असणारच. आता पाठ करा. हे पॉईंट फक्त पाठ करायचे. कसे पाठ करायचे ते पण सांगितलं मी. शॉर्ट ट्रिक सांगितलं. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्हला निगेटिव्ह घ्यायचं. पण ते डेल्टा एस नेहमी पॉझिटिव्ह असतं. गबाळेपणा वाढतो, रँडमनेस वाढते. ओके. ह्याचे स्टेटमेंट्स म्हणजे परीक्षेत कसं लिहायचं, बोर्ड परीक्षेत कसं लिहायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहे. ओके. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग. बाय.